नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत नगरसेविका हेमांगी सोनवणे यांनी ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील मार्बलच्या गुणवत्तेबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला. स्मारकात बसवण्यात आलेला मार्बल निकृष्ट दर्जाचा असून त्यामुळे स्मारकाच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच 14 एप्रिल रोजी महापालिकेमार्फत स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी चहा नाश्त्याची मोफत व्यवस्था केली जाते. त्यात संध्याकाळच्या जेवणाचीही सोय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीत केली. तसेच कॉन्डॉम अंतर्गत येणाऱ्या विविध कामांचा समावेशही अर्थसंकल्पात करण्यात यावा अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली. नागरिकांच्या भावनांशी निगडीत असलेल्या या स्मारकाच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी सोनवणे यांनी प्रशासनाकडे केली. महासभेत त्यांनी मांडलेल्या या सर्व सूचनांकडे लक्ष वेधले गेले असून यावर योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सदस्य हेमांगी सोनवणे. उद्या सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, सन्माननीय महापौर महोदया, 2026-27 संकल्पावर बोलत असताना एकनाथ शिंदेजी साहेब, सांसद रत्न नरेशजी मस्के साहेब, आमच्या नव्या मुंबईतील सर्व शिवसेना नेते, माझा प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व नागरिक यांचे मी प्रथमतः आभार मानते. आणि सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करत असताना माझे काही मुद्दे आहेत. अर्थसंकल्पामध्ये नागरिकांची जी कामं आहेत ती अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यासाठी मी सूचित करणार आहे. प्रथमतः मॅडम, आता 5-6 दिवसांनी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार आहे. मी एवढं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे नवी मुंबईतील आयकॉन म्हणून ओळखले जाते. जागतिक दर्जाचे हे स्मारक झालेलं आहे. महापौर महोदया, अनेक त्या स्मारकामध्ये अनेक व्याख्याते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे व्याख्यानं होत असतात. सर्व ऐरोलीच्या बाहेरील नवे मुंबई, महाराष्ट्रातून सगळे नागरिक हे जागतिक दर्जाचं स्मारक आहे ते स्मारक पाहण्यासाठी येत असतात. मॅडम, माझी फक्त एक विनंती असेल, ज्यावेळी स्मारकाला मार्बल लावण्याचा लक्षवेधी मी मांडली होती आणि त्या लक्षवेधीच्या अनुसार सर्व सभागृहातील सदस्यांनी एकमुखाने सांगितलं होतं सभागृहाला की स्मारकाला दर्जेदार असं मार्बल लावण्यात यावं. पण मार्बल लावण्यात आलं, पण ते कॉन्ट्रॅक्टरने, जे कॉन्ट्रॅक्टर आहे, मार्बल लावलेलं नाही असं सगळं नागरिकांची तक्रार आहे. आणि जो स्मारकाचा घुमट आहे, जसं महापालिकेचा आपला गोल घुमट आहे, तो मला वाटतं दर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून स्वच्छ केला जातो. मग मी तर म्हणेन प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं जे स्मारकाचं जे घुमट आहे ते स्वच्छ केलं जात नाही. त्याच्यावर बरीच धूळ साचलेली असते. ही माझी तक्रार आहे. आपण महापौर महोदया, याच्यासाठी या बजेटमध्ये अजूनही काही तरतूद करायची असेल तर मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते की ते स्मारकाचा घुंगट वेळोवेळी स्वच्छ करावा, जेणेकरून आपण एवढे सुंदर असं स्मारक बांधलेलं आहे आणि या स्मारकाचा लाभ सगळे नागरिक घेत आहेत.
याच्यावर आपण लक्ष द्यावं असं मी म्हणते. आणि 14 एप्रिलला जेव्हा सर्व नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे मानवंदना करण्यासाठी येत असतात त्या स्मारकामध्ये, त्या दिवशी खरोखर मी महानगरपालिकेचे आभारही मानते आणि खरंच आभार मानते मी. कारण त्या दिवशी येणाऱ्या सर्व त्या 14 एप्रिलला रॅली असते, सर्व नागरिक येत असतात. महानगरपालिकेच्या वतीने तिथे नाश्ता, चहा, कॉफी येणाऱ्या नागरिकांसाठी सोय केलेली असते. खरोखर मी आभार मानते. पण त्याचबरोबर अजून एक विनंती मला करायची आहे. जेव्हा रॅली असते, संध्याकाळपासून रॅली काढली जाते आणि ती रॅलीची समाप्ती ज्या स्मारकामध्ये होते संध्याकाळी, तर तेव्हा माझी अशी विनंती राहील की येणाऱ्या नागरिकांसाठी संध्याकाळची जी जेवणाची व्यवस्था आहे ती महानगरपालिकेने त्याचा खर्च करावा, असं मी या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करावी असं मी सगळ्या नागरिकांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छिते. आणि महापौरमध्ये आपण याच्यावर खरंच जातीने लक्ष द्याल अशी मला आशा आहे. दुसरा एक माझा मुद्दा आहे मॅडम, 2026-27 अर्थसंकल्प सादर करत असताना 26 वर्ष कर वाढ न करण्याचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या आर्थिक असतो तरी अर्थकारणात कायमस्वरूपी उपाय करू शकत नाही. एकीकडे उत्पन्न मर्यादित ठेवायचं आणि दुसरीकडे खर्च वाढवायचा, ही तफावत भरून काढण्यासाठी कर हा नागरिकांना दिलासा मिळेल पण उद्या परतफेडीचा बोजा टाकण्यासाठी तयारी असेच काही चित्र अर्थसंकल्पात दिसत नाही मॅडम. एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढाकाराने संपूर्ण नवी मुंबईत कंडोनियम अंतर्गत मलनीसारण आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम मंजूर झाले असूनही त्यामध्ये आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केलेली आहे. त्याबद्दल सगळ्या नागरिकांच्या वतीने मी धन्यवाद करते. पण त्याचबरोबर कंडोनियम अंतर्गत फक्त मलनीसारण आणि जलवाहिन्या नसून इतरही कंडोनियम अंतर्गत कामं व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. कंडोनियम अंतर्गत चौक आहेत, पदपथ आहेत, या कामांचा या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी अशी माझी दुसरी मागणी आहे. तसेच नवी मुंबईमध्ये सर्वत्र पार्किंगवर सगळ्या सदस्यांनी बोललेल्या सर्व सदस्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे. तरी पण जिथे जिथे नव्या मुंबईमध्ये पे अँड पार्क हे धोरण अवलंबलेले नाही, त्यामुळे जिथे जिथे पे अँड गाड्या उभ्या राहतात तिथे सर्व ठिकाणी पे अँड पार्क केला तर आपल्या महसुलीमध्ये वाढ होईल असं माझं एक म्हणणं आहे. आणि आमच्या इथे सेक्टर 5 इथे मोठ्या भूखंडावर पार्किंग आहे मॅडम, पण त्या पार्किंगवर त्या नागरिकांच्या गाड्या नसून इतर ठिकाणच्या गाड्या महिनोमहिने अगदी बऱ्याच महिन्यापासून तिथेच उभ्या असतात. मग जिथे राहणारे रहिवासी आहेत त्यांनाही अडचण होते, त्यांच्या गाड्या कुठे पार्क होणार. तर मला असं वाटतं की जर ऐरोली सेक्टर 5मध्ये मोठा भूखंड आहे तिथे पार्किंग होते तर तिथल्या पार्किंगमध्ये पे अँड पार्क करावं, त्या माध्यमातून आपल्या महापालिकेला उत्पन्नाचं साधन होईल असं मला वाटतं. आणि ते धोरण अवलंबलं जेणेकरून महापालिकेच्या महसुलीमध्ये वाढ होईल असा माझा आपल्याला विनंती आहे अशी माझी. आपण ती अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद होईल अशी मी आशा बाळगते. तसंच भूखंड माझा मुद्दा क्रमांक 3 आहे. ऐरोली सेक्टर 3मध्ये बस डेपो आहे. जसा आपण वाशीमधला बस डेपो केलेला आहे म्हणजे वाणिज्य संकुल टर्मिनल बस डेपो आहे तो वाणिज्य संकुल कमर्शियल गाळे करून ते भाडे तत्वावर आपण जर दिले तर त्या निमित्ताने आपल्या महसुलीमध्ये वाढ होईल असं मला वाटतं. आमच्या प्रभाग क्रमांक 4 सेक्टर 3मध्ये जो बस डेपो आहे त्या बस डेपोमध्ये जसं वाशीचा बस डेपो केला आहे त्याचप्रमाणे सेक्टर 3चा बस डेपो व्हावा असं मला वाटतं. या बाबतीतही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी.
ऐरोली सेक्टर 4 येथे बालमाता रुग्णालय आहे. फक्त तिथे OPDची व्यवस्था आहे. मोठ्या आजारांकरता किंवा आमच्या नागरिकांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तर आमच्या नागरिकांची मागणी आहे. आमच्या नागरिकांच्या मागणीनुसार मी आपल्याला विनंती करेन की सेक्टर 3च्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी सेवा करावी आणि तिथे ज्या ज्या गोष्टींच्या ज्या ज्या डॉक्टरांची गरज आहे त्या सगळ्या डॉक्टरांची नेमणूक करून आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यास महापालिकेच्या महसुलीमध्ये पण वाढ होईल आणि आमच्या नागरिकांना दिलासा मिळेल. कारण इतर ऐरोलीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना इतर ठिकाणी जावं लागणार नाही अशी मी आपल्याला विनंती करते. आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये फेरीवाला धोरण आहे. फेरीवाल्यांची समस्या भेडसावत आहे. प्रत्येक सदस्याने या फेरीवाल्याबद्दल आपल्याला विनंती केलेली आहे. तशी माझी विनंती राहील की जे फेरीवाले आहेत त्यांचा उदरनिर्वाह करता व्यवसाय करीत असतात. मात्र महानगरपालिकेच्या मार्फत अतिक्रमण विभागाच्या वतीने फेरीवाल्यांच्या ज्या गाड्या असतात, जो काही त्यांची विक्री करतात, ते भाजी असू दे किंवा इतर सामान असू दे, ते विक्री करत असतात. पण आपल्या दैनंदिन त्यांची जी गरज आहे त्या गरजेसाठी ते व्यवसाय करत असतात. मग तेव्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जाऊन त्या गाड्या उचलायच्या, तोडायच्या, मग त्यांचं नुकसान होत असतं. मग आपण जर फेरीवाला धोरण जर आपण एक निश्चित केलं किंवा जे तेथील नागरिक आहे, ज्या भागामधले फेरीवाले आहे, ज्या भागामध्ये व्यवसाय करतात, त्या व्यवसायांना त्या जर नागरिकांना व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना एक निश्चित जागा दिली आणि निश्चित एक धोरण तयार केलं, एक बसण्यासाठी व्यवस्थित जागा दिली आणि त्यांच्याकडून एक पावती म्हणून जर महानगरपालिकेने त्यांना पावती फाडली तर त्यांची जागा एक निश्चित होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याचा महसूलही मिळेल. असं अख्ख्या नवी मुंबईमध्ये हा प्रश्न भेडसावणारा आहे. तर मी सर्व नागरिकांच्या, व्यवसायकारांच्या वतीने त्यांचं नुकसान न करता त्याच्यासाठी एक अर्थसंकल्पामध्ये काहीतरी तरतूद व्हावी आणि जे फेरीवाले आहेत त्यांना न्याय मिळावा असं मला वाटतं. कारण जे गोरगरीब आहेत त्यांना पोट भरण्यासाठी काही साधन नसेल तर त्यांच्यासाठी हे फेरीवाले असतात. पण आपण जर एक नियम करून दिला, त्यांना व्यवस्थित जागा दिली आणि त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक कर म्हणून पावती जर फाडली तर ते फेरीवाला व्यवस्थित तिथे एका जागावर बसतील, इकडे कुठे रस्त्यावर बसणार नाहीत असं मला वाटतं आणि आपली जे बसण्याची जागा त्यांची आहे ती व्यवस्थित दिसेल असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. याचे सगळ्यांच्या या गोष्टी जे मी मुद्दे मांडले आहेत त्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्य रस्त्याची पदपथाची स्टॅम्प कॉन्क्रीट करून सुधारणा करणे, सेक्टर 4 येथील विविध ठिकाणी कलवर्ट बांधणे, ऐरोली प्रभाग 4 येथे सेक्टर 4 छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची सुशोभीकरण करून सुधारणा करणे, तसेच ऐरोली सेक्टर 4 येथील सेक्टर 5 येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि पोलीस मित्र चाळीमधील हेवी ड्युटी सुधारणा करणे, ऐरोली प्रभाग 4 यू विभाग यू भूखंड क्रमांक 133 व सेक्टर 5 भूखंड क्रमांक 29 येथील खेळाच्या दृष्टिकोनातून अद्ययावत मैदानाची सुधारणा करणे, ऐरोली प्रभाग सेक्टर 4 यू विभागाची गटाराची सुधारणा करणे, ऐरोली प्रभाग क्राम सेक्टर 4 16 व 17 येथील अंतर्गत पदपथ व गटारांची सुधारणा करणे. वरील कामे 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये खालील कामे समाविष्ट करण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करते. आणि एक दुसरा मुद्दा आहे मॅडम माझा, महिला बालकल्याणच्या वतीने जे महिलांना प्रशिक्षण देतो ते प्रशिक्षणसाठी नवीन योजना आणून त्या
त्याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरपूर अशी तरतूद करावी. ज्या विधवा महिला आहेत त्यांना आपण दोन वर्षाची जी मुदत दिली आहे, विधवा महिलांच्या जे 25,000 आपण रक्कम देतो, ती रक्कम आपण त्या महिलांना एकदाच देतो मॅडम. मग त्या रकमेमध्ये वाढ करावी असं मला वाटतं. आणि जर विधवा महिलांच्या बाबतीत जर इतरही विधवा महिला आमच्याकडे येतात मॅडम, फक्त त्या महिलांसाठीच 25,000 दिले जातात. इतर विधवा महिलांचाही विचार करण्यात यावा. जर त्या महिलांसाठी काही जसं 25,000 आपण देतो त्याचप्रमाणे दुसऱ्याही महिला आहेत त्यांना आपण काहीतरी अनुदान चालू करावं असं मला वाटतं. त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मॅडम धन्यवाद. जी कामं मी सुचवली आहेत ते त्या कामं अर्थसंकल्पामध्ये घेण्यात याव्या अशी माझी नम्र विनंती असेल. धन्यवाद.